नमस्कार, MK न्यूज मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. सालेरवर मावळ्यांची रणगर्जना पुन्हा घुमणार. खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली 28 डिसेंबरला शिवकालीन गडकोट संवर्धन मोहीम. अहिल्यानगर प्रतिनिधी. शिवकालीन गडकोट म्हणजे केवळ दगडमातीची रचना नव्हे तर स्वराज्याच्या विचारांची जिवंत साक्ष आहे. या ऐतिहासिक वारशाचे जतन, संवर्धन आणि पर्यावरण रक्षणाची जबाबदारी समाजाने सामूहिकपणे उचलली पाहिजे. या उद्देशाने आपला मावळा संघटना आणि लोकनेते खासदार निलेश लंके यांच्या प्रेरणादायी नेतृत्वाखाली डिसेंबर महिन्यातील शिवकालीन गडकोट संवर्धन मोहीम किल्ले सालेर येथे आयोजित करण्यात आली आहे. ही मोहीम रविवार 28 डिसेंबर रोजी सकाळी 7 वाजता नाशिक जिल्ह्यातील किल्ले सालेर, तालुका बागलाण, सटाणा येथे राबवली जाणार आहे. यानिमित्त शेकडो मावळे एकत्र येत गडावरील कचरा निर्मूलन, पायवाटांची स्वच्छता, झुडपे काढणे, ऐतिहासिक स्थळांचे जतन आणि पर्यावरणपूरक उपाययोजना राबवणार आहेत. गेल्या काही महिन्यांपासून खासदार निलेश लंके यांच्या पुढाकाराने दर महिन्याच्या एका रविवारी राज्यातील विविध गडांवर ही मोहीम सातत्याने सुरू आहे. शिवनेरी, धर्मवीरगड, रायरेश्वर, रामशेज, तिकोणा, प्रतापगड, विश्रामगड, बुदरगड, सिंहगड या गडांवर राबवलेल्या मोहिमांना समाजातून मोठा प्रतिसाद मिळाला आहे. सालेर मोहिमेद्वारेही शिवाजी महाराजांचे विचार, स्वराज्याची मूल्ये आणि इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. या मोहिमेशी बोलताना आयोजकांनी सांगितले की शिवकालीन गडकोट हा आपल्या अस्मितेचा पाया आहे. त्यांचे संवर्धन म्हणजे इतिहासाचे जतन आणि भविष्यासाठी संस्कृतीचा ठेवा सुरक्षित ठेवणे होय. हजारो मावळ्यांच्या सहभागातून सालेरवर पुन्हा एकदा स्वराज्याची जाणीव जागी करणारी ही मोहीम ऐतिहासिक ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. प्रतिनिधी महेश कांबळे. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन. सुटीचा आनंद लुटू झाडी हिरवीगार, प्राणी पक्षी कारंजे धबधब्यांची धार. ला 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 ला. विरंगुळा विसाव्याचे बेतू क्षण, मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन. टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर. हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन.